मंडळी, आता मी चाललो आहे वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी जिथे ज्या गुहेमध्ये तपश्चर्या केली त्या गुहेच्या दिशेने मी चाललेलो आहे. रस्ता थोडा बिकटच आहे, पावसाळी वातावरण आहे, एकदम घनदाट जंगल झालेलं आहे. त्याच्यातून मी आता वाट काढत जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हा मंडळी रस्ता चढतो आहे. रस्ता खूपच धोकादायक आहे. पायवाट बनवलेली आहे, पण पावसाळ्यामुळे ती बुळबुळीत झालेली आहे. आणि आता मी त्याच्यातून मार्ग काढत चाललेलो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवाचं नाव घेऊन रस्ता मी चढतो आहे. बघू कुठपर्यंत यश येत आहे ते. पाय सटकत आहेत, एवढा रस्ता पूर्णपणे बुळबुळीत झालेला आहे. मंडळी, हा अजून मी रस्ता चढतोच आहे. सगळ्या पायऱ्या चढायच्या आहेत. अशा वेळी मला गिरनारची आठवण होते. मी गिरनारला पण जाऊन आलो आहे, पण गुरु शिखर मी चढू शकलो नाही. म्हणजे मला तसा गुरु शिखर चढायचा योग आलेला नाही. मी गिरनार परिक्रमा पूर्ण करून आलेलो आहे. तर गुरु शिखर चढायची खूप इच्छा आहे. बघू दत्तगुरू केव्हा साथ देतील, पुन्हा बोलवतील, तेव्हा नक्कीच त्यांच्या कृपा आशीर्वादाने ते मी पूर्ण करेन. मी आता एवढी चढण चढतो आहे की पाय माझे त्या रस्ते बुळबुळीत झाले आहेत आणि पाय माझे स्लिप होत आहेत. तरी पण मी वरती चढण्याचा प्रयत्न करतो आहे. हा बघा, पुढचा रस्ता बघा कसा आहे. आता तुम्ही बघू शकता, हा असा रस्ता आहे पुढे. त्याच्यावरून मी वाट काढत चाललो आहे. महाराजांच्या मठापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे. श्री स्वामी समर्थ. खूप सावधानपूर्वक चालावं लागतं आहे. त्या गुहेमध्ये जायला कुठलाच यात्रेकरू येत नाही आहे. एवढा आता मी वरपर्यंत प्रवास करत आलो, पण एखादा भक्त कोणच नाही आहे जंगलामध्ये. आणि मी हा डोंगर चढतो आहे. महाराजांचा मठ खूप लांब राहिला आहे. या जंगलातून काय दिसत नाही आहे. मी बऱ्यापैकी वर चढत आलेलो आहे. अजून पुढे मी चढतोच आहे. असं हे घनदाट जंगल. मी पायऱ्या चढून वरती आलो आहे. मला वाटतं आपण गुहेजवळ आलेलो आहोत असं वाटतंय. आपण आलेलो आहोत गुहेजवळ. साहेब, आतमध्ये जायला देतात? हे बघा, हीच ती गुहा जिथे स्वामीने तप केलेत. आपण गुहेच्या आतमध्ये जाऊया.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंडळी, या बाबतीत मी अजून एक किस्सा सांगेन. मी जेव्हा पिठापूरला गेलो होतो, दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद स्वामी त्यांच्याकडे गेलो होतो. पिठापूरला दर्शन घेऊन मी श्रीपादांची कर्मभूमी त्या तिकडे मी गेलो होतो कर्मभूमीमध्ये. तर त्या तिथे मी टेंबे स्वामींचा एक छोटासा मठ बघितलेला. मठ म्हणजे अक्षरशः छोटीशी गुहा होती की ॲट अ टाईम एकच माणूस जाऊ शकतो आतमध्ये आणि येऊ शकतो. ती गुहा होती कुरवपूरला, जिथे श्रीपाद वल्लभ स्वामींनी तिथे त्यांची कर्मभूमी होती ती. तिथेच ती टेंबे स्वामींची गुहा आहे. असं म्हटलं जातं की त्या गुहेमध्ये पहिला नाग राहत होता, मोठा नाग राहत होता. पण ते टेंबे स्वामींनी आपल्या म्हणजे तपश्चर्येच्या बलावर त्याला तिथून बाहेर काढलं. म्हणजे तो नाग गुहा सोडूनच गेला आणि त्याच्यानंतर स्वामींनी तिथे तपश्चर्या केली. जो आपल्याला आज जो दत्तगुरूंचा एक मंत्र दिलेला आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा मंत्र टेंबे स्वामींनी त्याच गुहेमध्ये रचलेला आहे. रचला म्हणू शकत नाही आपण, त्यांना तो स्फूर्त झालेला आहे त्या ठिकाणी. आज असं म्हणतात त्या गुहेमध्ये तुम्ही गेलात आणि पूर्णपणे शांतता असली तर त्या गुहेमध्ये हा मंत्र ऐकू येतो असं म्हणतात. तर मंडळी, आपण आता या स्वामींच्या गुहेमध्ये येऊन पोचलेलो आहोत. तिथे त्यांचं दर्शन पण घेतलं आहे. आता आपण असेच बाहेर येऊया. हा असा आजूबाजूचा सुंदर परिसर आहे. पावसाळा असल्यामुळे फुल जंगल झालेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.